मंडळी, सध्या सोशल मीडियावर एका व्हिडिओने जी खळबळ माजवली आहे ना, त्याने काही नेत्यांच्या रात्रीच्या झोपी तर नक्कीच उडवल्या असणार। ओबीसी आंदोलनाचा नवा आणि आक्रमक चेहरा बनलेले नेते लक्ष्मण हाके यांचा एक व्हिडिओ सध्या लीक झालाय, म्हणजेच व्हायरल झालाय। आणि या व्हिडिओमध्ये हाकेंनी थेट एका अशा बड्या नेत्याबद्दल निशाणा साधलाय ज्याच्याकडे स्वतःची यंत्रणा आहे, संघटना आहे, मीडिया मॅनेजमेंट आहे। पण मंडळी, धक्कादायक गोष्ट काय आहे माहिती आहे का? हाके म्हणतात की तो नेता जेव्हा मुख्यमंत्र्यांना आणि दोन उपमुख्यमंत्र्यांना भेटायला गेला तेव्हा कोणाला घेऊन गेला, तर स्वतःला, स्वतःच्या मुलाला आणि स्वतःच्याच पुतण्याला। आणि सभेमध्ये येऊन काय सांगतो, तर म्हणे तिथं आम्ही तिघं होतो आणि ते समोरचे तिघं होते। हाके म्हणतात, मला हे वाक्य लय खटकलं होतं। आता संपूर्ण महाराष्ट्राला एकच प्रश्न पडलाय, हाके ज्या तो नेता, त्याचा मुलगा आणि त्याचा पुतण्याबद्दल बोलतायत, तो बडा नेता नेमका कोण? हाके यांचा रोख नेमका कोणाकडे आहे? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ओबीसी चळवळीत अंतर्गत फूट पडली आहे का? आज याच गोष्टींचं अगदी सविस्तर विश्लेषण करूयात व्हिडिओमध्ये, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्य पे सत्ता, प्रश्न तुमचे आवाज आमचा। तर आधी समजून घेऊया की हाके नेमकं काय बोलले। जो व्हिडिओ व्हायरल झालाय त्यामध्ये हाके अगदी अनौपचारिक गप्पा मारताना दिसतायत। त्यांच्या शब्दात सांगायचं झालं तर त्याला आपल्या मागे फरफट व्हायला लागली आहे। ते कसे आहे? त्याच्याकडे यंत्रणा आहे, त्याच्याकडे संघटना आहे। मग ती मीडिया हँडल करणं असो, मोठा स्टेज डेकोरेट करणं असो किंवा मीडियाला प्रॉपर बातमी देणं असो, त्याने एकदा आंदोलन करायचे ठरवले, मी दुसऱ्या दिवशी आंदोलन जाहीर केले। GRची म्हणजेच गव्हर्नमेंट रिस्टची होळी करायची ठरवली, म्हणजे माझ्या उपस्थितीत म्हटलं आंदोलन थांबवा। मी त्या रोजी स्टेजवर उपस्थित होतो, पण हा दोन उपमुख्यमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना भेटायला गेला। घेऊन कोणाला गेला? स्वतःचा पुतण्या, स्वतःचा पोरगा, असे तिघे जण। आणि सगळ्यांना सांगतो की ते तिघे आणि आम्ही तिघे होतो। हे मला लय खटकलं होतं, पण आता जाऊ दे म्हटलं। आपल्या मागे उभे राहू शकतात ते फक्त देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे आणि बावन्नकुळे। आता या वाक्यांमधला एक एक शब्द नीट तपासून बघा। हाके यांनी नाव घेतलं नाही, पण त्यांनी हिंट अशी दिली आहे की राजकीय विश्लेषकांना नाव ओळखायला किंवा सर्वसामान्य जनतेला नाव ओळखायला 5 सेकंदही लागणार नाहीत। स्वतः, स्वतःचा मुलगा आणि स्वतःचा पुतण्या। महाराष्ट्राच्या राजकारणात अशी कोणती त्रिमूर्ती आहे जी ओबीसी राजकारणाचा मुख्य केंद्रबिंदू आहे? जरा विचार करा। हो, बरोबर ओळखलं तुम्ही। राजकीय वर्तुळात चर्चा अशी आहे की हा रोग थेट ओबीसीचे दिग्गज नेते मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे आहे। कारण भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ आणि पुतणे समीर भुजबळ हीच ती त्रिमूर्ती आहे ज्यांच्याकडे मोठी यंत्रणा आहे, संघटना आहे। पण प्रश्न हा पडतो की जे लक्ष्मण हाके छगन भुजबळांच्या खांद्याला खांदा लावून ओबीसी आरक्षणासाठी लढत होते, उपोषणाला बसले होते, त्यांच्या मनात भुजबळांबद्दल एवढी खदखद का आहे? चला तर थोडं मागे जाऊन बघूया। जेव्हा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन उभं केलं, सगळे सोयऱ्यांच्या अध्यादेशाची मागणी केली, तेव्हा ओबीसी समाजात भीतीचं वातावरण होतं। अशा वेळी ओबीसींचा आवाज उठवण्यासाठी जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी अमरण उपोषण देखील सुरू केलं होतं। या उपोषणाला बळ देण्यासाठी छगन भुजबळ स्वतः वडीगोद्रीला गेले होते। तिथं मोठा स्टेज लागला, मीडिया कॅमेरे आले आणि हाके भुजबळ एकत्र दिसले। पण अंतर्गत गोटातून मिळालेल्या माहितीनुसार निर्णय प्रक्रियेत आणि आंदोलनाची दिशा ठरवण्यात हाकेंना डावललं जात होतं। हा मोठा प्रश्न आहे। हाके जे म्हणतात ना की त्यांच्याकडे यंत्रणा आहे, मीडिया हँडल करणं आहे, माझ्या उपस्थितीत म्हटलं आंदोलन थांबवा, पण याचा अर्थ असा निघतो की आंदोलनाचं संपूर्ण क्रेडिट किंवा आंदोलनाचा रिमोट कंट्रोल हा त्या बड्या नेत्याच्या हातातच होता, जे हाकेंना पटत नव्हतं। आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कौटुंबिक राजकारण। जेव्हा सरकारसोबत चर्चा करायची वेळ आली तेव्हा ओबीसी चळवळीतील इतर नेत्यांना किंवा हाकेंसारख्या प्रत्यक्ष जमिनीवर लढणाऱ्या कार्यकर्त्यांना त्यांना सोबत न घेता त्यांना डावलून केवळ आपल्या कुटुंबातील सदस्यांना, म्हणजेच आपल्या मुलाला असो किंवा पुतण्याला असो, यांना घेऊन मुख्यमंत्र्यांच्या आणि दोन उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीला जाणे हे हाकेंच्या मनाला लागलं, असं त्यांचं म्हणणं आहे। आणि त्यामुळेच हाके स्पष्ट बोललेत की आंदोलन आम्ही करायचं आणि चर्चेला तुम्ही तुमच्या कुटुंबाला घेऊन जाणार। हे मला खटकलं। आता हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर राजकीय वर्तुळात आणि खास करून ओबीसी चळवळीत एकच खळबळ उडाली की मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष आधीच पेटलेला असताना आता ओबीसी नेत्यांमध्येच फूट पडल्याची चर्चा सुरू झाली आहे। यामुळे लक्ष्मण हाके यांनी तातडीने समोर येत यावर स्पष्टीकरण देखील दिलं। व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या अगदी 3-4 तासानंतरच त्यांनी मीडियासमोर येऊन स्पष्टीकरण दिलं होतं। हाके काय म्हणाले? ते म्हणतायत की हा व्हिडिओ कोणीतरी जाणीवपूर्वक कट करून 2-3 वेळा एडिट करून व्हायरल केला आहे।
दाखवायचं तर पूर्ण व्हिडिओ दाखवा ना. माझा रोग सत्ताधारी, मंत्री आणि विरोधक या सर्वांवरच आहे. मी ओबीसींच्या प्रश्नावर रात्रंदिवस पळतोय, भांडतोय, पण त्यावर कोणी बोलत नाहीये. आपल्या चिल्लर चाळे करणाऱ्यांना हा लक्ष्मण हाके भीक घालत नाही आणि कोणाच्या बापाला घाबरत नाही. मला डॅमेज करण्याचा हा कुटील डाव आहे, पण मी थांबणार नाही. हाकेंनी जरी हा व्हिडिओ जुना असल्याचं सांगितलं आणि विरोधकांचा खोडसाळपणा असल्याचं म्हटलं असलं तरी त्यांनी व्हिडिओमध्ये जे शब्द बोललेले आहेत ते नाकारलेले नाहीयेत. त्यांनी त्या बड्या नेत्याचं नाव घेणं टाळलं, पण मी तिथल्या व्यवस्थेविरोधात बोलतोय असं सांगून त्यांनी ते सूचक संकेत दिले. म्हणजेच ओबीसी चळवळीत सगळं काही अलबेल नाही, हे आता लपून राहिलेलं नाहीये. आता या व्हायरल व्हिडिओचे महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होऊ शकतात? आता इथे 3 मोठे मुद्दे आपल्या समोर येतात. एक म्हणजे की ओबीसी नेतृत्वाची अंतर्गत स्पर्धा. तर महाराष्ट्रात छगन भुजबळ हे गेल्या अनेक दशकांपासून ओबीसीचे निर्विवाद नेते मानले जातात. पण बदलत्या राजकीय समीकरणात लक्ष्मण हाके यांनी ज्या पद्धतीने आक्रमक भूमिका घेतली त्यामुळे तरुणांमध्ये त्यांची लोकप्रियता झपाट्याने वाढली. साहजिकच चळवळीचे नेतृत्व कोणाकडे राहणार यावरून अंतर्गत स्पर्धा असण्याची दाट शक्यता आहे. हाकेंच्या बोलण्यातून ती नाराजी स्पष्ट दिसते की यंत्रणा आणि मीडिया ज्यांच्याकडे आहे तेच सगळं हायजॅक करतात. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भाजप नेत्यांबद्दल सॉफ्ट कॉर्नर. व्हिडिओच्या शेवटी हाके एक अत्यंत महत्त्वाचं वाक्य बोलतात. आपल्या मागे उभे राहू शकतात ते देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे आणि मंत्री बावनकुळे. हे तिन्ही नेते भाजपचे आहेत आणि तिघेही ओबीसी राजकारणातील मोठे चेहरे मानले जातात. हाकेंचा हा सॉफ्ट कॉर्नर बराच काही सांगून जातो. आगामी विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर हाकेंची राजकीय दिशा भाजपच्या बाजूने झुकलेली असू शकते, अशी चर्चा देखील आहे. आता तिसरा मुद्दा म्हणजे ओबीसी मतांमध्ये फूट पाडण्याचा डाव. हाके यांनी आरोप केला आहे की हा व्हिडिओ एडिट करून, कट करून व्हायरल करण्यामागे ओबीसी समाजात फूट पाडण्याचा डाव आहे. सध्या मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण यावरून वातावरण चांगलंच तापलेलं असताना जर ओबीसींचेच प्रमुख नेते एकमेकांविरोधात बोलताना दिसले तर आंदोलनाची धार कमी होऊ शकते. याचा थेट फायदा कोणाला होणार हे वेगळे सांगायची गरज नाही. पण तर एकूणच काय की लक्ष्मण हाकेंचा हा व्हायरल व्हिडिओ म्हणजे महाराष्ट्राच्या आगामी राजकीय वादळाची नांदी आहे. आणि राजकारणात कोणतीही गोष्ट अपघाताने होत असते, म्हणजेच ॲक्सिडेंटली अचानक होत नसते आणि कोणताही व्हिडिओ अचानक व्हायरल होत नसतो. यामागे कोणीतरी मोठी स्क्रिप्ट लिहित असतं हे नक्की आहे, कारण हा व्हिडिओ पण कसा व्हायरल झालाय हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये. हाकेंनी जरी डॅमेज करणाऱ्यांना भीक घालत नाही असं म्हटलं असलं तरी त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न म्हणजे कौटुंबिक राजकारण आणि चळवळीतील नेत्यांना डावलणं हे कार्यकर्त्यांच्या मनाला चटका लावून जाणार आहे. आता यावर छगन भुजबळ किंवा इतर बडे नेते काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण मंडळी, तुम्हाला काय वाटतं? लक्ष्मण हाके यांचा हा रोग नक्की छगन भुजबळांकडेच होता का? आणि हा व्हिडिओ बाहेर येण्यामागं कोणाचं डोकं असू शकतं? तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, कारण त्यावरूनच कळतं की महाराष्ट्र काय विचार करतोय. आणि अशाच विश्लेषणासाठी बघत राहा सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. 2 महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं. कॉंग्रॅच्युलेशन्स. काय ग, तुला आनंद नाही झाला? मॅडम, तुम्हाला माहितीच आहे की मला पीसीओडीचा त्रास आहे. दिवसभर फटीग असतो, सारखा मूड स्विंग होतो. उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची? अगं, एवढं सिरियस नाहीये ते. त्यावर सोपा उपाय आहे, डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक. अगं, किती जणींनी तिथे उपचार घेतलेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत.